कर्नाटक सरकारने 16 जून 2025 पासून संपूर्ण राज्यात बाईक टॅक्सी सेवांवर अधिकृतपणे बंदी घातली आहे, ज्यामुळे रॅपिडो आणि उबर सारख्या ऑपरेटर्सना त्यांच्या ॲप्समधून बाईक टॅक्सींचा पर्याय काढून टाकण्याशिवाय पर्यायच उरला नाहीये। कर्नाटक उच्च न्यायालयाने औपचारिक नियामक चौकट लागू होईपर्यंत या सेवा स्थगित करण्याचा राज्य सरकारच्या निर्देशांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे। बाईक टॅक्सी कंपन्यांना यापूर्वी देण्यात आलेला 6 आठवड्यांचा अंतरिम दिलासा कालावधी 15 जून रोजी संपला। न्यायालयाने कोणत्याही वाढीव किंवा तात्पुरत्या परवानग्या नाकारल्या आहेत। रॅपिडोने आपल्या वापरकर्त्यांना एका संदेशाद्वारे कळवले की त्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटकात त्यांच्या बाईक टॅक्सी सेवा थांबवल्या आहेत। कंपनीने दैनंदिन प्रवाशांसाठी बाईक टॅक्सीच्या मूल्यांवर आपला विश्वास पुन्हा व्यक्त केलाय, परंतु असं म्हटलंय की ते कायद्याचे पूर्णपणे पालन करेल आणि भविष्यात सेवा पुन्हा बहाल करण्यासंदर्भात सरकारशी संपर्क साधत राहील।